त्याच्या समोर असेल यश हा देखील युवा संघाचा एक चांगला खेळाडू. 5 षटकाचा हा सामना असेल. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज जुईनगर या संघाकडून दत्ता. आणि समोर असेल यश. आमचे पंच या मॅच साठी पंचाची भूमिका पार पाडतील विनीत दळवी आणि अभिजित महापदी असे दोन पंच. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. सामन्याला इथे होते सुरुवात. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू यश यासाठी पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने ते संघाचं अकाउंट ओपन केले गेले आणि यश देखील अकाउंट ओपन होतंय. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर भरपूर चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळाले. त्यापैकी हा चेंडू देखील मॅचच्या सुरुवातीमध्ये डिक्लेअर क्षेत्रात गेलाय आणि संघाचा अकाउंट ओपन केले गेले. एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद एक स्कोर कार्ड सध्या आपल्याला पाहायला भेटते. दुसरा चेंडू त्यावेळेस बिग हिट केलाय. चेंडूला पाठवले डीप मिड विकेटच्या दिशेने. सीमारेषा पार षटकार. या मॅच मधील पहिला षटकार होतोय फलंदाज यश याच्या माध्यमातून आणि संघ जाऊन पोहोचलं ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती. पहिला चेंडूवर देखील अशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज यश याने. पण त्यावेळेस कुठेतरी बॅट आणि बॉलचा संगम ज्या प्रकारे यशला पाहिजे होतं तसं झालं नव्हतं. पण दुसऱ्या चेंडूवरती खूप सुंदर असा फटका म्हणावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुटवर गेला आणि हुक केला. चेंडूला पाठवलं होतं म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने. सीमारेषा पार षटकार. आणि एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे बिनगडी बाद 17 अशी धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 17 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजाची. यश आणि विराज अशी जोडी दिवा या संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 महागडं षटक म्हणावं लागेल थोडं दत्ता याचं. 17 धावा त्याने खर्च केल्या. दुसरं षटक घेऊन होतोय गोलंदाज अलंकार. त्याच्या समोर असेल फलंदाज विराज ज्याने षटकाराने या मॅच मध्ये आपलं अकाउंट ओपन केलं. युवा संघ सध्या पहिल्या षटकाचा विचार केल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय आजच्या दिवसामध्ये. पहिल्याच बॉल अलंकार याचा थोडीशी उंची जास्त होती या चेंडूवरती आणि आमचे पंच आम्हाला कळवत आहेत यस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईटने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 18 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. थोडासा चेंडू गुड लेंथ स्पॉट वरती पडला आणि थोडासा स्किट झाला आणि थेट गेला तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि भरपूर उशिरानंतर इथे सध्या डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिथून चेंडू अडवतोय. पुन्हा एक धाव धावून कंप्लीट केले गेले. या एक धावाने संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू असेल. अलंकार सध्या चांगली गोलंदाजी करतोय. दोन चेंडू खूप चांगल्या रीतीने या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले. पण आता समोर असेल फलंदाज यश. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिथूनच्या हातामध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा सिंगल इथे कंप्लीट गेले गेले. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला म्हणजे 20 नो लॉस ऑन विकेट.
आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार या डावामध्ये आपल्याला पाहायला भेटलेत. एक षटकार आलाय तो फलंदाज विराज याच्या माध्यमातून आणि एक षटकार आलाय तो म्हणजे यश याच्या माध्यमातून. चौथा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये गोलंदाज अलंकार याने. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये दत्ता कुठेतरी महागडा ठरला होता. 17 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज दत्ता याने. पण आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत ते म्हणजे गोलंदाज अलंकार याने आणि फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. कुठेतरी धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक असेल. अजून 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर तुम्ही प्लेअर एक्सचेंज करू शकता. विराज याने या मॅच मध्ये षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं. त्यानंतर कुठेतरी विराज देखील शांत या मॅच मध्ये सध्या आपल्याला दिसतोय. पण अलंकारचं देखील कौतुक करावं लागेल. चांगला षटक आतापर्यंत जुईनगर संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटरतून पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. या मॅच मध्ये जर विचार केला तर अलंकार पूर्णपणे बुद्धिमत्ताची गोलंदाजी सध्या तरी करताना आपल्याला पाहायला भेटते. कोणत्याही प्रकारचा रूम किंवा ओव्हरपिच गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघण्यात येत नाही. संघाची धावसंख्या स्थिर म्हणजे 20 या धावसंख्येवरती. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्यात अलंकार याने. शेवटचा बॉल हा देखील डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने धावा बनवत असताना टीम उत्कर्ष इलेव्हन दिवा या संघाच्या धावा झाल्या 20. कुठेतरी चांगलं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज अलंकार याचं. या षटकामध्ये ओव्हरपिच चेंडू म्हणा किंवा एक्स्ट्रा धावा म्हणा किंवा खराब गोलंदाजी अलंकार यांनी केली नाही. परफेक्ट टप्प्यावर गोलंदाजी या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि सुंदर षटक. फक्त मात्र धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये त्यांनी फक्त 3. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील लिडिंग एज लागले. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 21. ऋषिकेश तिसरं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू खूप सुंदररित्या टाकला. दुसरा चेंडू यावेळेस हुक केलाय
आणि चेंडूला पाठवलं तो म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 27. 27 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला भेटतात. कालच्या दिवसामध्ये देखील कोपरी संघामध्ये फक्त 15 वर्षाचा गोलंदाज आकाश याने खूप चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये केली. यावेळेस पुन्हा एकदा खूप सुंदर असा फटका म्हणावा लागेल. स्क्वेअर ड्राईव्ह केला होता आणि चेंडू गेला तो म्हणजे वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. आतापर्यंत विचार केला तर ऋषिकेश याने 3 चेंडू टाकलेत आणि 11 धावा खर्च केल्यात आणि संघाची धावसंख्या झाली ती आतापर्यंत 31. एकही गडी अजूनपर्यंत गमावला नाही. तो म्हणजे उत्कृष्ट दिवा या संघाने. दुसरं षटक अलंकार याचं खूप चांगलं आल्यानंतर कुठेतरी षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न करतात दिवा संघाचे फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय, पुल सक्सेसफुल आणि चेंडूला पाठवलं तर म्हणजे काव कॉर्नरच्या दिशेने आणखीन एक षटकार. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्येत आले 37. आता कुठेतरी या षटकामध्ये फक्त षटकार आणि चौकाराचीच भाषा बोलताना दिसतोय. तर फलंदाज यश ऋषिकेश याच्यावरती पूर्णपणे हल्ला चढवण्याचं काम केलं जातं. तर म्हणजे फलंदाज यश याच्या माध्यमातून धावसंख्या आता झपाट्याने वाढते आणि धावसंख्या झाले 37. यावेळेस खूप सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. ऑफ साइड ऑफ स्टंप डॉट बॉल पाहायला भेटतोय. सुंदर कमबॅक केलंय ते गोलंदाज ऋषिकेश याने. कुठेतरी 3 चेंडूवरती मोठे फटके आल्यानंतर एक कमबॅक करणारा चेंडू टाकण्याची आवश्यकता होती आणि यॉर्कर चा इथे वापर केला गेला गोलंदाजच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा पिक केला आणि चेंडूला पाडलं म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार. आणखीन एक षटकार पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 43. महागडं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज ऋषिकेश याचं. या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या आतापर्यंत विचार केला तर 23 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 17 धावा खर्च केल्या तर दत्ता मोहिते यांनी. दुसरं षटक अलंकारनी टाकलं, त्यांनी धावा खर्च केल्या फक्त 3 आणि आता या षटकामध्ये धावा आल्यात त्या म्हणजे 23. त्यामुळे धावसंख्या जाऊन पसरली ती म्हणजे 43. या धावसंख्येवरती 3 षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 17 आल्यानंतर कुठेतरी पूर्णपणे फ्रंटफुटवर होता उत्कृष्ट दिवा संघ. त्यानंतर अलंकार याने 3 धावांचा षटक टाकला, आपल्या संघाला कमबॅक केलं. त्यानंतर परत तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा मारून परत एकदा कमबॅक केला या मॅच मध्ये. दिवा या संघाने कुठेतरी उतार चढाव या 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटलं. पण आता चौथा षटक घेऊन होतोय गोलंदाज अलंकार. पहिला बॉल यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि विराज याच्या बॅट मधून होतो षटकार क्रमांक दुसरा आणि संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे 49 या धावसंख्येवरती. आता अलंकार या गोलंदाजावरती देखील हल्ला चढवलं गेलंय ते म्हणजे फलंदाज विराज याच्या माध्यमातून. कुठेतरी विराजचा पहिला षटकार मारल्यानंतर कॉन्फिडन्स लो झाला होता. पण ज्या प्रकारे यशने फलंदाजी केली त्याला पाहून देखील कॉन्फिडन्स हाय झालाय तो म्हणजे फलंदाज विराज याचा. आणि याने देखील चौथ्या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या चिन्हावरती षटकार मारलाय. यावेळी सोडून दिलाय आणि आमचे पंच आम्हाला कळवतात यस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या झाले 50. 50 धावसंख्येची पार्टनरशिप दिवा संघासाठी दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. आता कुठेतरी जुईनगर संघ पूर्णपणे बॅकफुटवर असेल. एक विकेट त्यांना नक्कीच पाहिजे असेल या मॅच मध्ये. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक धावत येतोय आणि ते झेल सोडला गेलाय. 2 धावाचा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 52. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर भरपूर कॅचेस आपल्याला इथे ड्रॉप होताना पाहायला भेटल्यात. कालच्या दिवसामध्ये रिद्धी कोपरी संघाचा वंश त्याने खूप उत्कृष्ट झेल त्या स्पर्धेमध्ये पकडला. पण आजच्या दिवसामध्ये भरपूर कॅचेस ड्रॉप होताना आपल्याला पाहायला भेटलेत आणि संघ जाऊन पोहोचला म्हणजे 52 या धावसंख्येवरती. यावेळी अकूट टप्प्याचा चेंडू होता. कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी मिस झाला आणि स्वतःवर नाखुश दिसतोय तो म्हणजे फलंदाज विराज. डॉट बॉल आलाय तो म्हणजे गोलंदाज अलंकार याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावले 52. या धावसंख्येवरती एकही गडी अजूनपर्यंत गमावला नाही तो म्हणजे दिवा या संघाने यशचा विचार केला. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक असेल.
यश खेळतोय 34 या धावसंख्येवरती आणि विराज खेळतोय 16 या धावसंख्येवरती. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा अडवला गेलाय. 2 धावा तर धावून कंप्लीट केल्या गेल्यात आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. आजच्या दिवसामध्ये भरपूर खेळाडूंच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला खूप प्रमाणात पाहण्यात भेटली. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आजच्या दिवसामध्ये सर्वच्या सर्व फलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आली आणि धावसंख्यात वाढ झाली. धावसंख्यात झाले 54. अजून 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, बाईकच्या स्वरूपात डिक्लेअर क्षेत्रात चेंडू गेलाय. संघाची धावसंख्या झाली 55. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 55. कमीत कमीत 75 ते 70 इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तर म्हणजे दिवा या संघाचा, कारण दिवा संघाची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन होता, पिक केलाय, चेंडूला पाठवलं म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम दिवा हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनल्यात त्या म्हणजे 61. एकसष्ट धावा ची ओपनिंग पार्टनरशिप सध्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. त्यामध्ये कंट्रीब्युशनचा जर विचार केला तर यश खेळतोय 34 या धावसंख्येवरती आणि विराज हा खेळतोय 24 या धावसंख्येवरती. सध्या चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. तर शेवटचा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज जुईनगर या संघाकडून. ओमकार 5वं षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल, यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. आमचे पंच आम्हाला कळवतात या स्पर्धेमध्ये विचार केला तर डावखुऱ्या गोलंदाजांनी यावेळी स्लोअर फुल टॉस होता. लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू गेला तो म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू गेला सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मध्ये ते पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 66. या स्पर्धेचा विचार केला डावखुऱ्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये. रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा आकाश, सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर सारसोळे संघाचा गुफरान आणि आता डावखुरा गोलंदाज आपण बघतोय जुईनगर संघाचा ओमकार. दुसरा बॉल, यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगलं कमबॅक केलंय ते म्हणजे गोलंदाज ओमकार याने. एक चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू खूप चांगला टाकला. थोडासा चेंडू खेळपट्टी ओली असल्यामुळे कुठेतरी स्किट करताना दिसतोय. यावेळी बिगिट केलाय, खडे खडे शॉट आमपूल, चेंडूला पाठवलं म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार येतोय. फलंदाज यश याच्या माध्यमातून खूप सुंदर फटका म्हणावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता, खूप चांगल्या रीतीने पिक केला आणि चेंडूला पाठवलं होतं म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार. आता यशचा विचार केला तर खूप चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा फुलटॉस होता, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मिसफिल्ड करतोय. एक धाव धावून कंप्लीट, दुसरी धाव पण घेतली आणि ते 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. संघ धावून पोहोचलं तर म्हणजे 76. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि यश खेळतोय 48 या धावसंख्येवरती. बघूया आजच्या दिवसातील पहिले अर्धशतक पूर्ण करतोय का. यावेळी लॉप केलाय, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफच्या दिशेने षटकार आणि आजच्या दिवसातील पहिले अर्धशतक येते ते म्हणजे फलंदाज यश याच्या माध्यमातून. खूप सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. कालच्या दिवसामध्ये विचार केला रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा भरत, त्यानंतर शिरोणे संघाचा विराज आणि आजच्या दिवसामध्ये यश. टोटल 3 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला भेटलेत. खूप सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी फलंदाज यश याच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडूचा खेळ शिल्लक, इथे देखील लांबून खेळण्याचा प्रयत्न, पण आमचे पंच आम्हाला कळवतात यस इट इज व्हाईट बॉल. 54 54 या धावसंख्येवरती सध्या खेळतोय यश. 54 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज यश.
यावेळेस पुन्हा एकदा शॉट अंपूल खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक षटकार. 60 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे फलंदाज यश. आणि या स्पर्धेतील हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर बनवताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज यश. 60 धावा या स्पर्धेमध्ये बनवणारा पहिला फलंदाज ठरलाय. माफ करा, भरत याने 68 धावा या स्पर्धेमध्ये उच्चांक बनवल्या होत्या. आणि आता यशने देखील 60 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्यात. सत्याऐंशी धावा आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर गाठलाय तो म्हणजे दिवा या संघाने. आणि 88 धाव संघाचं आव्हान असेल जर हा सामना जिंकत असेल टीम जुईनगर या संघासाठी. खूप चांगली फलंदाजी केली ती म्हणजे यश आणि विराज या दोन्ही फलंदाजांनी नोट आउट. 87 नॉट आउट धावसंख्येची पार्टनरशिप आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटली. आणि 88 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. 88 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम जुईनगर 11 या संघासमोर. खूप चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये फलंदाज यश याने 60 धावा त्याने उभारल्या. त्याला साथ देखील खूप चांगली दिली ती म्हणजे फलंदाज विराज यांनी. आणि 87 रनची ओपनिंग पार्टनरशिप इथे आपल्याला बघायला भेटली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या स्पर्धेतील उच्चांक पार्टनरशिप ओपनिंग पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून करण्यात आली. आता 88 धावसंख्याचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे टीम जुईनगर या संघाकडून मिथुन आणि दत्ता अशी जोडी आपल्याला पाहायला भेटते. लेफ्ट आणि राईट असे दोन बॅट्समॅन लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्या आपल्याला जुईनगर या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते. मिथून हा एक आक्रमक फलंदाज आहे जुईनगर संघाचा. आणि दत्ता हा देखील एक अनुभवी खेळाडू. तर दोन्ही चांगले खेळाडू आहेत जुईनगर संघासाठी. पण त्यांच्या समोर देखील एक चांगली टीम दिवा हा संघ खेळतोय. यंगस्टर सध्या दिवाच्या टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. यश खूप चांगल्या प्रकारे त्यांना लीड करतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 60 धावा या मॅच मध्ये त्यांनी बनवल्या. विराजने त्याला चांगली साथ दिली. आणि हा सामना जिंकण्यासाठी जुईनगर संघाला एक चांगला खेळ करावा लागेल. 88 धावसंख्याचं आव्हान इथे चेस करावं लागेल. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर खेरणे 11 या संघाविरुद्ध खेळत असताना रिद्धी सिद्धी कोपरी या संघाने 83 धावसंख्याचं आव्हान कालच्या दिवसामध्ये चेस केलं. भरत यांनी खूप सुंदर फलंदाजी केली. त्याचबरोबर 15 वर्षाचा गोलंदाज आकाश याने देखील काल खूप सुंदर गोलंदाजी केली. आणि त्याचमुळे या स्पर्धेतील कालच्या दिवसामध्ये पहिला संघ ठरला रिद्धी सिद्धी कोपरी ज्याने टॉप 3 मध्ये प्रवेश मिळवला.
बघूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघाने खूप चांगला खेळ केला. आतापर्यंत 2 सामने आजच्या दिवसामध्ये त्यांनी जिंकले. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. विराज असो, हर्षल असो, त्याचबरोबर दीपक असो, या सर्वच्या सर्व खेळाडूंनी खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये केला. आता बघूया दुपारच्या सत्रामध्ये विचार केला तर मागचा सामना मागचा सामना गावदेवी रबाळे या संघाने जिंकला. या संघातून जो संघ जिंकेल त्यांचा सामना लगेच थेट गावदेवी रबाळे या संघासमोर खेळला जाईल. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर भरपूर संघाच्या माध्यमातून यंगस्टर प्लेयर्सला चान्स देताना आपल्याला पाहायला भेटतं. स्ट्रायकर एंडला येतो फलंदाज मिथून आणि नॉन स्ट्रायकर एंडला येतो फलंदाज दत्ता मोहिते. आणि दिवा या संघाकडून गोलंदाजी मार्को रसेल गोलंदाज वैभव मडवी हा देखील एक चांगला खेळाडू. आग्रिकोळी प्रीमियर लीग सीझन 1 वैभव प्रतिष्ठान बोनकोडे या संघाकडून खेळत असताना खूप चांगला खेळ वैभव मडवी याने देखील केला होता आणि चॅम्पियन बनवण्यामध्ये खूप मोठा वाटा या खेळाडूचा होता. पहिला चेंडू इथे डिक्लेअर क्षेत्रात गेलाय. त्या सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन केलं गेलंय. ते म्हणजे जुईनगर या संघाचं. संघाची धावसंख्या एक चेंडूच्या समाप्तीने बिनबाद एक. यावेळी सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विराज चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेले आणि संघाची धावसंख्या झाले 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. आतापर्यंत 2 चेंडू खूप सुरेखरित्या टाकण्यात आलेत गोलंदाज वैभव याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 2 अशी. प्रथमच आता स्ट्रायकर एंडला आलाय तो फलंदाज दत्ता, एक अनुभवी खेळाडू. खूप चांगला खेळ नेहमीच आपल्या संघासाठी करतो तो फलंदाज दत्ता. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना पण परत एकदा पुन्हा त्या क्षेत्ररक्षकाला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवण्यात आलंय. तिसरा चेंडू पहिल्या षटकातील दत्ता इज ऑन स्ट्राईक. यावेळी कडे कडे खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या माध्यमातून मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटते आणि वाईट +1 अशा टोटल 2 धावा या चेंडूवरती आपण पाहत आहोत. आणि या 2 धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 4. ज्या प्रकारे विराज आणि यश रनिंग बिटवीन द विकेट्स करत होते तशाच प्रकारे आता दत्ता आणि मिथून देखील रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगल्या रीते करतात या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न बाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर क्षेत्रात गेलाय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5. या धावसंख्येवरती 3 चेंडू आतापर्यंत वैभव याने टाकलेत खूप सुंदररित्या. त्याच्या माध्यमातून गोलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवला होता. बॅटची एज लागली आणि चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6. या धावसंख्येवरती कुठेतरी मिथून स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. कुठेतरी टायमिंग त्याचं बॅट आणि बॉलशी जुळत नाही. आता काहीतरी दत्ता याने कानमंत्र दिलंय. फलंदाज मिथून याला आपला अनुभव शेअर केलाय. बघूया मिळालेला कानमंत्राचा कितपत फायदा उचलतोय. या उर्वरित पहिल्या डावातील 2 चेंडूमध्ये पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी क्लीन बॉल झालाय फलंदाज मिथून आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम जुईनगर या संघाला मिथूनच्या स्वरूपात मोठा फलंदाज इथे बाद होतोय. मिथून एक आक्रमक फलंदाज होता. 88 धावा ज्यावेळेस चेस करत होता त्यावेळेस मिथून कडनं खूप अपेक्षा होता या मॅच मध्ये. पण अपेक्षाचं रूपांतर इथं निराशामध्ये करून फलंदाज मिथून इथे बाद झालाय आणि 6 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक लागलाय पहिला तुमच्या टीम जुईनगर 11 या संघाला.
संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 6. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू वैभव याचा. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. प्रवीणने देखील सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 88 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम जुईनगर 11 हा संघ याने पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या फक्त 7 आणि मिथुनच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण गडी इथे त्यांनी गमावलाय. आता सध्या प्रवीण प्रवीण आणि दत्ता अशी जोडी आपल्याला पाहायला भेटते. 24 चेंडू 81 धावसंख्या इथे बनवावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज यश. कॅप्टन कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट या मॅच मध्ये सध्या चांगली कामगिरी करतोय. यावेळी पहिला चेंडू सोडून दिलाय. आमचे पंच आम्हाला कळत आहेत व्हाईट बॉल. फलंदाजी करत असताना 60 धावसंख्येची विस्फोटक खेळी. फलंदाजीमध्ये तर कॅप्टनने खूप चांगला खेळ केला. आता बघूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी करतोय. दुसरं ओव्हर टाकत असताना यावेळेस पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक मोनिश धावतोय तोपर्यंत इथे 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाले 10. एक गडी बाद 10. कुठेतरी मोठे फटकेबाजीची आवश्यकता आहे टीम जुईनगर या संघाला, पण आतापर्यंत मोठी फटकेबाजी करताना दिसत नाहीत दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. यश हा देखील उंचपुरा गोलंदाज पूर्णपणे उंचीचा फायदा उचलताना आपल्याला दिसतोय. चांगली गोलंदाजी करतोय. कुठेतरी वुडलेंथवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशाच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस कुठेतरी ओव्हरपिच चेंडू होता आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी स्वतःवर नाखुश दिसतोय तो म्हणजे फलंदाज दत्ता. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. जसे जसे डॉट बॉल आपण पाहत आहोत तसे तसे समीकरणात देखील फेरबदल होतोय. यावेळी बिग हिट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विराज चेंडू अडवलाय. 1 रन इथे कंप्लीट केली गेले. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत गोलंदाजी यश देखील. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत त्यांनी. एकही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजाला खेळता आला नाही. दत्ता त्याला कुठेतरी आता मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल जर या मॅच मध्ये जुईनगर 11 जुईनगर या संघाला जर जीवित ठेवायचं असेल तर. स्ट्रायकर आता प्रवीण. 5वा बॉल. यावेळेस कुठेतरी शरीराचा वेध चेंडू घेतोय. एक धाव धावून कंप्लीट करण्याचा प्रयत्न, पण डायरेक्ट हिट आणि दत्ताच्या स्वरूपात रनआउट झाला इथे फलंदाज. धक्का क्रमांक लागले तो म्हणजे दुसरा टीम जुईनगर 11 या संघाला. दत्ता इथे रनआउट होऊन परततोय. डायरेक्ट हिट म्हणावे लागेल ते म्हणजे यष्टिरक्षकाच्या माध्यमातून दत्ता देखील इथे बाद झालाय आणि संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 11. या धावसंख्येवरती आता जुईनगर संघ पूर्णपणे बॅकफुट वरती, कारण 2 महत्वपूर्ण खेळाडू जुईनगर संघाचे बाद झालेत. मिथून आणि दत्ता दोन्ही एक अनुभवी खेळाडू. दोन्ही खेळाडूंकडनं जुईनगर 11 संघाला आणि त्यांच्या प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या या मॅच मध्ये, पण दोन्ही खेळाडू अपेक्षांचं रूपांतर निराशामध्ये करून बाद झालेत. पण आता आलाय नवीन फलंदाज अलंकार. कॅप्टन बघूया हा कसा खेळ करतोय. अलंकार याने दुसरं षटक खूप चांगलं टाकलं होतं. आज गोलंदाजी अलंकार याने देखील खूप चांगली केली, पण कॅप्टन वर्सेस कॅप्टन सध्या असा सामना आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटेल. यश गोलंदाजी करतोय. यशचा विचार केला तर या मॅच मध्ये कॉन्फिडन्स हाय नक्कीच दिसतोय तो म्हणजे यश याचा, कारण फलंदाजी करत असताना 60 धावा त्याने बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना आतापर्यंत खूप सुरेखरित्या गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय. दुसरा चेंडू शेवटच्या षटकातील यावेळी सोडून दिलाय. बघूया पंच आम्हाला काय कळवतायत आणि पंचांचा इशारा येतोय ते डॉट बॉल. अशा प्रकारे सुंदर षटक म्हणावे लागेल ते म्हणजे गोलंदाज यश याचं. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवल्यात त्या म्हणजे 11 आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात त्या म्हणजे गोलंदाज यश याने. पण बोलतो ना मंच बडा तो सरपंच खडा, आणि या जर संघाचा सरपंच कोण असेल ना दिव्या संघाचा तो नक्कीच यश असेल, कारण फलंदाजी करत असताना 60 धावा त्याने बनवल्या. गोलंदाजी करत असताना 4 धावा त्याने खर्च केल्यात आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 11 जुईनगर या संघाच्या. आता समीकरण असेल 18 चेंडू आणि 77 धावा.
balls to go, 77 रन्स रिक्वायर्ड. आता आलाय नवीन गोलंदाज राहुल. हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे दिवा संघाचा. दिवा संघ आज खूप चांगला खेळ सध्या तर या मॅच मध्ये करतोय. 18 बॉल 77 असं समीकरण पूर्णपणे बॅकफुटवर आहे. कुठेतरी एक मोठी ओव्हर, कुठेतरी 25 ते 26 धावांचा एक षटक आला तर कमबॅक करेल या मॅच मध्ये जुईनगर संघ. पहिला बॉल यावेळी सोडून दिलाय. आमचे पंच आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल. पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. आता समीकरण असेल 18 चेंडू 76 धावा. पहिल्या दिवसामध्ये देखील कोपरी संघाला ज्यावेळी 12 बॉल 53 धावसंख्येची आवश्यकता होती, तर भरत याने तो सामना पूर्णपणे आपल्या बाजूने आणला होता आणि सामना जिंकून देखील दिला होता. बघूया तशाच प्रकारचं दृश्य आज बघायला भेटतंय का. 18 बॉल 76. पुन्हा एकदा बॅकफुटवर पंच केलाय. स्ट्रेट चेंडू गेला तो म्हणजे शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि त्या डॉट बॉल पाहायला भेटतंय. जर विचार केला जुईनगरच्या संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉल भरपूर प्रमाणात त्याच्या माध्यमातून खेळण्यात आलेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून पुल करण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली गेले. पुन्हा एकदा एक रन कंप्लीटने धावा झाल्यात त्या म्हणजे 13. 2 गाडी गमावल्यानंतर आतापर्यंत विचार केला तर दत्ता याच्या बॅट मधून एक फक्त आपल्याला षटकार पाहायला भेटला होता. त्यानंतर पूर्णपणे मोठे फटके मारण्यापासून दूरवर ठेवलंय ते म्हणजे जुईनगर 11 या संघाच्या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी करतायत दिवा संघाचे. यावेळेस अलंकारसाठी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू उचललाय, फेकेल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट. धावा झाल्यात त्या म्हणजे 14. अजून देखील तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज राहुल हा देखील लेफ्ट आर्म गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय हा देखील आपल्या संघासाठी. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस पुन्हा एकदा समोर टाकला होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न, जोराने मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज याने. टायमिंग कुठे काहीच जुडलं नाही जसं फलंदाजाला अपेक्षित होतं. पुन्हा एकदा सिंगल ते कंप्लीट केली गेली आणि संघ जाऊन पोहोचला तर म्हणजे 15 या धावसंख्येवरती. या मॅच मध्ये जर विचार केला तर जुईनगर संघाचे फलंदाज जास्तीत जास्त जोराने मारण्याचा प्रयत्न करतात. टायमिंग वर जास्त विश्वास या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून त्यांच्या फलंदाजांनी दाखवण्यात आला नाही. त्याचमुळे कुठेतरी धावा स्थिरवल्यात त्या म्हणजे 16 या धावसंख्येवरती. ज्यावेळी 12 चेंडू 72 धावसंख्येची आवश्यकता. ज्यावेळी यश बॅटिंग करत होता त्यावेळी कुठेतरी खेळपट्टी ओली असल्यामुळे बॉल थोडासा स्किट करत होता. त्यामुळे यश जोराने मारण्यापेक्षा जास्तीत जास्त टायमिंग वर निर्भर होता आणि त्याच फळ त्याला भेटलं. त्यामुळे त्यांनी 60 धाव्यांची विस्फोटक खेळी केली. पण त्यानंतर ज्यावेळी जुईनगर संघाचे फलंदाज फलंदाजी करण्यात आले त्यावेळेस देखील पिच ओली होती. पण जास्तीत जास्त जोराने मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचं कुठंसं टायमिंग इथे जुळलं नाही. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची एज लागते. पुन्हा एकदा चेंडू गेला म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. पूर्णपणे थांबून ठेवलंय या मॅच मध्ये सगळ्याच्या सगळ्या गोलंदाजांनी. वैभवचं कौतुक करावं, यशचं कौतुक करावं, त्याचबरोबर राहुलचं देखील कौतुक करावं तितकं कमी या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे फलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी बॅट आणि बॉलचा संगम काहीसा होताना दिसत नाही ते म्हणजे जुईनगर संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. कारण गोलंदाजी देखील खूप चांगल्या दर्जाची केली गेली आहे ती दिवा संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो म्हणजे पॉइंटच्या दिशेने. एक धाव धावून कंप्लीट केली गेले आणि ते चौकार आपल्याला पाहायला भेटते भरपूर उशिरानंतर. कुठेतरी एक चौकार आपल्याला पाहायला भेटलाय आणि हा चौकार घेऊन जातो म्हणजे जुईनगर या संघाला 22 या धावसंख्येवरती. कुठेतरी आता कमीत कमी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न तर करतील. यावेळेस पुन्हा एकदा पुढ्यात टाकला होता. चेंडू गेला डीप मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा वन बाउन्स चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय तो म्हणजे फलंदाज प्रवीण याच्या माध्यमातून. कुठेतरी मला वाटतं उशीर केला जुईनगर संघाच्या फलंदाजांनी अशी फलंदाजी करण्यासाठी. आपण बोलतो ना देर आहे पण दुरुस्त आहे. कुठेतरी हीच फटकेबाजी जर पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटली असती तर नक्कीच चित्र काहीच वेगळं या मॅच मध्ये दिसलं असतं. पण आता फक्त हारण्याचं अंतर कमी करताना दिसतायत ते म्हणजे फलंदाज. 8 चेंडू 62 धावा असं समीकरण.
यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला पाठवलं होतं म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणखीन एक षटकार पाहायला भेटतं ते म्हणजे फलंदाज प्रवीण याच्या माध्यमातून. आता समीकरण असेल ते म्हणजे 7 चेंडू आणि 56 धावा असं समीकरण. 7 बॉल्स टू गो, 56 रन्स रिक्वायर्ड. 7 बॉल 56. प्रवीण खूप उशिराने मोठी फटकेबाजी प्रवीण याच्या माध्यमातून पाहायला भेटली. कुठेतरी लवकर अशी फलंदाजी केली असती तर चित्र नक्कीच वेगळं या मॅच मध्ये पाहायला भेटलं असतं. यावेळेस चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल इथे पाहायला भेटतोय. या वाईटने पुन्हा एकदा समीकरणात बदल झाले. 7 बॉल 55 असं समीकरण या मॅच मध्ये. 7 बॉल्स टू गो, 55 रन्स रिक्वायर्ड. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. आता समीकरण असेल शेवटचे 6 चेंडू आणि 54 धावा. दिवा संघाचा जर विचार केला तर मोनिश याने खूप महागडं षटक त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलं. कारण वैभव असेल किंवा राहुल असेल किंवा यश असेल, तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये केली आणि खूप चांगल्या प्रकारे लीड केले आपल्या संघाला. या मॅच मध्ये फलंदाज यश याने फलंदाजी करत असताना, गोलंदाजी करत असताना देखील पूर्णपणे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटलंय. कारण यंगस्टर्स देखील सध्या दिवा टीम मध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला भेटत आहेत. शेवटचं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राहुल अलंकारसाठी. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट केला आहे आणि चेंडूला पाठवलं होतं म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने. आणखीन एक षटकार पाहायला भेटतोय. आता फलंदाज अलंकार याच्या माध्यमातून षटकार पाहायला भेटतोय. आता समीकरण असेल 5 चेंडू 48 धावा. 5 बॉल्स टू गो, 48 रन्स रिक्वायर्ड. यावेळेस पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल तिथे पाहायला भेटतोय. 5 चेंडू 47 असं समीकरण सध्या. 5 चेंडू 47 असं समीकरण. अलंकार जुईनगर संघाचा कर्णधार. बॉलिंग चांगली केली पण कुठेतरी फलंदाजी करत असताना त्याला तितकं यश भेटलं नाही. कारण दत्ता असो किंवा मिथुन असो त्यांनी देखील चांगली खेळी आज आपल्या संघासाठी केली नाही. त्याचमुळे कुठेतरी बॅकफुटवर जाताना दिसतोय तो म्हणजे जुईनगर हा संघ. 5 चेंडू 47 अफकार 4-47 असं समीकरण. पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 3 चेंडू 46 धावसंख्येची आवश्यकता. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. यावेळेस बॅकफुटवर जाऊन डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवलं होतं म्हणजे सीमारेषा पार षटकार. अलंकारच्या बॅट मधून या षटकामधील षटकार क्रमांक दुसरा पाहायला भेटतो. खूप सुंदर फटका म्हणावा लागेल. बॅकफुटवर गेला, डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवलं होतं म्हणजे सीमारेषा पार षटकार. आता 2 चेंडू 40 धावा. यावेळेस पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटलंय. आता 1 चेंडू 40 धावा असं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. त्यावेळी फ्लोर 1 लॉंग ऑफला यश येईल तोपर्यंत चौकार इथे भेटतोय आणि इथे सामना जिंकतोय तो म्हणजे उत्कट